एकदा एका हिरवट जंगलात एक माकड राहत होता. तो खूपच चंचल आणि दयाळू होता. तो नेहमी झाडावरून उड्या मारत राहायचा. जंगलाच्या मध्यभागी एक नदी वाहत होती. त्या नदीत एक मगर राहत होता. एकदा माकड झाडावरून फळे खाण्यात मग्न होता. अचानक त्याचा पाय घसरला आणि तो नदीत पडला. माकडाला पोहता येत नव्हते. तो घाबरून ओरडू लागला, वाचवा वाचवा. मगरीने माकडाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. तो लगेच त्याच्या दिशेने पोहत गेला. मगरीने माकडाला विचारले, काय झाले, तुम्ही ठीक आहात? माकडाने घाबरत सांगितले, मी झाडावरून पडलो, मला पोहता येत नाही, कृपया मला वाचवा. मगरीला माकडाची दया आली. त्याने आपला पाठ पाण्याबाहेर काढला आणि म्हणाला, माझ्या पाठीवर चढा, मी तुम्हाला काठावर सोडतो. माकड मगरीच्या पाठीवर चढला आणि ते दोघेही नदीच्या काठावर पोहोचले. तेव्हापासून माकड आणि मगर चांगले मित्र झाले. ते रोज भेटायचे आणि गप्पा मारायचे. एक दिवस मगर घरी गेला आणि त्याने आपल्या पत्नीला माकडाबद्दल सांगितले. त्याने सांगितले की माकड त्याचा खूप चांगला मित्र आहे आणि तो त्याला रोज भेटतो. मगरीची पत्नी खूप चकुटील आणि मत्सरी होती. ती म्हणाली, जर तो तुमच्या इतका चांगला मित्र असेल तर त्याला आपल्या घरी जेवायला बोलवा, मलाही त्याच्याशी ओळख करून द्या. मगर म्हणाला, ठीक आहे, मी उद्या त्याला जेवायला बोलावतो. दुसऱ्या दिवशी मगर माकडाला घरी जेवायला बोलावण्यासाठी गेला. त्याने माकडाला सांगितले की त्याची पत्नी त्याला भेटायला उत्सुक आहे. माकडाला खूप आनंद झाला. तो मगरी सोबत त्याच्या घरी जाण्यास तयार झाला. मगर माकडाला घेऊन नदीच्या मध्यभागी आला. अचानक त्याने आपला चेहरा बदलला आणि क्रूर हास्य केले. मगर म्हणाला, अरे मूर्ख माकडा, मी तुला माझ्या घरी जेवायला नाही तर माझ्या पत्नीसाठी तुझे हृदय आणायला घेऊन जात आहे. तिला माकडाचे हृदय खायचे आहे. माकड खूप घाबरला, पण त्याने धीर सोडला नाही. तो म्हणाला, अरे मित्रा, तुम्ही आधी का नाही सांगितले? मी माझे हृदय झाडावर ठेवून आलो आहे. चला, मी तुम्हाला माझे हृदय आणून देतो. मगर माकडाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. तो माकडाला परत झाडाकडे घेऊन गेला. माकड लगेच झाडावर चढला आणि म्हणाला, अरे मूर्ख मगरी, मी तुला फसवले. खरे मित्र कधीही विश्वासघात करत नाहीत. तू माझ्याशी विश्वासघात केलास म्हणून तुला शिक्षा मिळाली पाहिजे. असे म्हणून माकडाने झाडावरून मगरीच्या डोक्यावर एक मोठे फर फेकले आणि पळून गेला. मगरीला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला, पण आता खूप उशीर झाला होता. ह्या कथेवरून आपल्याला शिकायला मिळते की आपण मित्र निवडताना खूप काळजी घेतली पाहिजे. खरे मित्र नेहमीच आपल्या सोबत असतात. खोटे मित्र आपला विश्वासघात करतात.